राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीकडून कवी गायक मा. संजय कदम यांना संभाजीनगर येथे समाज गौरव पुरस्कार देण्यात आला. नांदेड येथील सुप्रसिद्ध कवी आणि गायक संजय कदम यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीने त्यांना दिनांक 7 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथील मौलाना आझाद संशोधन केंद्र व सभागृहात सन्मानित केले आहे. संजय कदम यांनी नांदेड जिल्ह्यात संविधान जागृती अभियान व धम्म जागृती अभियान राबवून जागृती प्रबोधन केले. संजय कदम यांचे वडील माणिकराव कदम हे लोककलावंत होते. त्यांनी कलापथकच्या माध्यमातून समाजात गावखेड्यात जाऊन जागृती व प्रबोधन केले. ते मूर्तिकार होते. लाकडात तथागत बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या असंख्य मूर्ती कोरून तयार केल्या होत्या. तसेच स्वतः तयार केलेल्या मूर्ती देशाच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी, मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण इत्यादींना भेट दिल्या. त्यांचाच वारसा संजय कदम चालवत आहेत. त्यांचा सन्मान झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे. रिपब्लिकन नेते दिनेश हनुमंते, वसमतचे नगरसेवक दिवाकर पुंडगे, पहलंत रजा मात्रा शा मात्रा हई मात्रा चै मात्रा संपादक वैभव धबडगे, सुमनताई जोंधळे, भीमशाहीर रामभाऊ गायकवाड, गौतम खिल्लारे, धीरज इंगोले यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल संजय कदम यांचे अभिनंदन केले.